नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच शेतकऱ्यांकडे VST कंपनीचं 130DI किंवा 13 HP इंजिन आहे. त्याला ऑइल लेवल किती पाहिजे किंवा रोटरला किती पाहिजे, गिअरबॉक्सला किती पाहिजे, हे बऱ्याच नवीन शेतकऱ्यांना माहीत नाही आहे वापरणाऱ्या. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ह्याची माहिती पाहूयात. कोणता ग्रेड लागतो ऑइलचा किंवा ऑइल कोणतं लागतं. त्याला इंजिनपासून आपण चालू करू. आणि हे 13 HP VSTचं 13 HP 130DI, माय जिओचं 13 HP आणि सराचीचं 13 HP पॉवर टिलर. फक्त ह्याच्यासाठीची ऑइल लेवल असणार आहे, कारण हे तिन्ही मशीन VST कंपनीचेच आहेत आणि दोन्हीला पण 13 HP इंजिन आहे. सेम गिअरबॉक्स VSTचाच आहे. पूर्ण 130DI मॉडेल आहे. तर चला इंजिनचं बघूयात आपण. सगळ्यात आधी हे बघा, इथं ऑइल लेवल दिलेली आहे, हे बघा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑइल किती टाकायचं इथं दिलेलं आहे, 2.5 लिटर टाकायचंय. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 15W40 किंवा 20W40 असे दोन्ही ग्रेड तुम्हाला याच्यामध्ये टाकता येणारच इंजिनमध्ये. आणि लेवल तर इथं दिलेली तुम्हाला, ह्या काही लेवल कमीत कमी आणि ही जास्तीत जास्त. आणि याचं ऑइल कुठून निघतं तुम्हाला सर्व्हिसिंग करताना ते पण सांगतो. ह्याचं जे खालचं चेंबर आहे, त्या खाली चेंबरला एक नट दिसतो बघा इथं, ह्या काही खालून नट खोलायचा. आणि ह्याला तुमचा नवीन पहिली सर्व्हिसिंग असेल तर थोडा चलून किस तयार झाला तर थोडंफार चलून मशीन तुमचं नवीन सर्व्हिसिंग असेल, पहिली सर्व्हिसिंग असेल, नवीन इंजिन असेल, त्याच्यामुळं थोडाफार किस निघतो. तो खाली चिटकलेला असतो, तो काढून घ्यायचा पहिल्या सर्व्हिसिंगला आणि ऑइल टाकून द्यायचं, 2.5 लिटर टाकून द्यायचं इंजिनमध्ये. तर या इकडं गिअरबॉक्स सांगूयात. आता ह्याची लेवल वगैरे तुम्हाला माहीत झाली. बऱ्याच शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की इथं जे गिअरबॉक्स ऑइल टाकायचंय ते इथून टाकायचंय, हे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला किती टाकायचंय हे माहित नाहीये. तर इथं तुम्हाला दिलेलंच 5.5 लिटर ऑइल टाकायचंय, इथे चिठ्ठी इथे प्रत्येक मशीनला. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे किती टाकलंय किंवा लेवल किती पाहिजे, तुम्हाला लेवल चेक करायचे असेल, हे पण तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. ह्या इथे एक नट दिलेला, हा फायबरचा नट आहे इथं, हे बघा, हा नट आहे. त्या नट एकदम आधी पहिले लेवल करायची मशीन, आणि लेवल केली की तुम्हाला त्या नटातून जर बाहेर ऑइल आलं तर लेवल आहे म्हणायचं, त्यात जर ऑइल येत नसेल तर खाली आहे म्हणायचं लेवलपेक्षा. तर हे झाली गिअरबॉक्सची. आणि हे आपल्या जो रोटरचा गिअरबॉक्स आहे साईडचा, तर इथून ह्याच्यामध्ये ऑइल टाकायचं 90 नंबर, हे बघा इथं हे झाकण आहे. आणि याच्यामध्ये अर्धा लिटर ऑइल टाकायचं तुम्हाला बॅक रोटरीमध्ये, खालच्या चेन पॉकेटमध्ये. आणि आपल्या ज्या ह्याच्यामध्ये गिअरबॉक्समध्ये 5.5 लिटर टाकायचंय. आणि तिथून खालून तुम्हाला लेवल बघायची, याच्यामध्ये 90 नंबर टाकायचंय गिअर ऑइल. याच्यामध्ये ग्रेड पण तुम्हाला दिलेला आहे, AC 90 नंबर तुम्ही गिअर ऑइल टाकू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन इंजिनच्या माहितीसाठी नक्की फॉलो करा. धन्यवाद.